गुड मॉर्निंग। आमच्या गावातून आम्ही निघालो त्यावेळेस आम्हाला बरेच जण म्हणले दीपावळीचा मोठा सण असतोय, कशाला जातो नवरा बायको? आम्ही काय म्हणलो, वर्षाला दीपावळी असते पण आमच्या साहेबांना सुट्टी नसती, त्याच्यामुळे आम्ही 8च दिवसाची सुट्टी असते, त्याच्यामुळे आमचे साहेब म्हणले चला गोव्याला जाऊ। मी पण असाच विचार केला, सारखं सारखं काय गोव्याला जायचं, आपण जाऊ ना इकडं तिकडं जाऊ, आपण मस्त नवीन नवीन ठिकाणी फिरायला। टेंग साहेब म्हणले नको आपण गोव्याला जाऊ, जरा रिलॅक्स। गोव्यातलं कसं आहे माहिती आहे का, रिलॅक्स पण वाटते आणि या ठिकाणी भले 2-4 दिवस जरी राहिलं तरी फिरण्यासारखे भरपूर पॉइंट आहेत। 39 बीचेस आहेत। त्याच्यानंतर परवाच्या दिवशी आलोय, परवाच्या दिवशी आल्यावर आम्ही 2 ते 3 तास झोप घेतली, त्याच्यानंतर बाहेर पडलो। एवढा छान नजारा इथं बघण्यासारखा। सकाळचे 6 वाजलेले आहेत तरी तुम्हाला ह्या त्याकडेपासून ह्याकडेपर्यंत, म्हणजे तिकडे बागा बीच आहे आणि इकडे कलिंगूड हे अंजना बीच पलीकडे। इथं 39 बीचेस आहेत, आपल्याला नावं सुद्धा घेता येणार नाही। जिथं कुठं फिरायचंय तिथं फिरा, इथं कुणाची भीती नाही, दडपण नाही, काय नाही। आणि मेन महत्वाची गोष्ट, बाहेरून लोक येतात त्याच्यामुळे कसं आहे की फिरताना एक मजा वाटते आणि नवीन नवीन ठिकाणचे लोक आलेले असतात, नवीन नवीन चेहरे दिसतात आणि माणसाला जीवनातला आनंद लुटता येतो। पैसा काय, पैसा येतो, पैसा राहतो जातो, हा देवाणघेवाण आहे ती पैशाची। पण मेन महत्वाची गोष्ट काय, बऱ्याच लोकांना असं वाटतं की गावातल्या लोकांचे विचार आहेत की आपण जायला नको, आपण इकडे जाऊन येऊ, आपण तिकडे जाऊन येऊ। इंस्टाग्रामचे व्हिडिओ असतात त्याच्यामुळे ते लोकांना काय वाटतंय, ताई तुम्ही साडी घाला, ताई तुम्ही गोव्यात येऊन कोण साडी घालू का? कोणी घातलेली बघितली तुम्ही? अरे साड्या वगैरे तर आपण समोरल्या माणसाला असं सांगायचं की बाबा तुम्ही साडी घाला। या समुद्राचा आवाज ऐका, समुद्रावरती या, आनंद घ्या तुम्ही, जन्माला कशाला आनंद घेण्यासाठी चालू। हे बघा पाठीमागचे हे पाठीमागचे हॉटेल्स आहेत, आमचे हॉटेल्स आहेत। हे आमचं हॉटेल पलीकडे आहे, म्हणजे रिलॅक्स हॉटेल। आणि त्या हॉटेल मालक आमचे, आम्ही वर्षानुवर्ष तिथे यायला लागलोय, म्हणजे मला गोव्याला आम्ही कंटिन्यू मालक होता। आम्ही तिथं नाश्ता करायला गेल्याच्या नंतर सकाळी आमचं चालू होतं फोटो काढायचं। ते काय म्हणले, अहो तुम्ही दोघच कशाला फोटो काढताय, मी काढतो तुमचे फोटो। आणि ते कशाचे होते, ह्याच्या ज्यूसच्या बाटल्या काहीतरी होत्या, आम्ही बिअरच्याच असतील, बिअरच्या नसतील, काय म्हणतात ते काय म्हणले, मॅडम तुम्ही पण थांबा आणि सर तुम्ही पण थांबा, कारण आम्ही सारखं येतो त्याच्यामुळे त्यांना ओळख लागल्यासारखं झालंय। आणि त्यांनी म्हणले असं तुम्ही बाटली घेऊन थांबा। काय लोक बोलल्यात काय नाही विचार करून एवढं, अरे